पूर्ण साडीची प्रोसेस जी आहे मी तुम्हाला दाखवली आहे। हे सगळे जर प्रोसेस तुम्हाला बघायचं असेल तर व्हिजिट करा एकदा अंकलेश्वर सिल्क मिलमध्ये। आपल्याकडचे कलेक्शन एकदम बेस्ट आणि बेस्ट असणार। तर हे सगळं असणार ग्रे डिपार्टमेंट। तर अशा प्रकारे व्हाईट कलरचा ग्रे मिळून जातो आपल्याला। ते मित्रांनो बघा, ह्या प्रकारे आपलं पूर्ण मापलं जातं साडी। 6 मीटर पूर्ण साडी जी असते ती पूर्ण 6 मीटर मध्ये इथे मापलं जातं। तुम्हाला अजून व्हॅल्यू एडिशन मधली साडी बघा, हिला लेस लावली गेली आहे। लेस लावल्यानंतर पुन्हा अशी लेस लावतात, मग स्टोनचं काम वगैरे केले जातं। व्हॅल्यू एडिशन म्हणजे कसं असतं, साडीला पूर्ण जे लटकन लेस आणि स्टोन वगैरे सगळ्या प्रकारे जी साडी पूर्ण बनवली जाते त्याला म्हणतात व्हॅल्यू एडिशन। नमस्कार, मी पूजा अंकलेश्वर सिल्क मिलच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, हमेशा मी तुम्हाला प्रिंटेड साडीमध्ये दाखवते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की साडींची पूर्ण प्रोसेस कशी तयार होते। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला, जी साडीची प्रोसेस कशी चालू होते। तर चला मित्रांनो, आपण आज दाखवणार आहे तुम्हाला ग्रे पासून। तर ग्रे पासून सगळी सुरुवात होत असते। तर हे पाहू शकताय तुम्हाला ग्रे डिपार्टमेंट। तर हे सगळं असणार आहे ग्रे डिपार्टमेंट। तर अशा प्रकारे व्हाईट कलरचा ग्रे मिळून जातो आपल्याला। हे विकत आणावं लागतं आपल्याला। हे विकत आणल्यानंतर ना ह्याचं एडिशन होतं आपल्याला प्रिंट साडीमध्ये। हे आपलं याच्यामध्ये मिलमध्ये जातं। मिलमध्ये गेल्यानंतर हे पूर्ण प्रिंट छापली जाते। त्याच प्रकारची जी प्रिंट साडीची जी प्रोसेस होते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आपण दाखवूया प्रिंट साडीचे डिपार्टमेंटमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहे प्रिंट साडीमध्ये। तुम्ही पाहू शकता इथे सगळीकडे प्रिंट साडीचे पडलेले आहेत। ह्या प्रिंट साड्या मिलमधून छापून आलेल्या असतात। तर ह्या सगळ्या प्रकारचा आपला ग्रे असतो तो पूर्ण मोठा ग्रे असतो। त्याच्यानंतर पूर्ण ग्रे सोबतच आपली ही प्रिंट छापली जाते। तर त्याच प्रकारे तुम्ही येऊ शकता। ते मित्रांनो बघा, ह्या प्रकारे आपलं पूर्ण मापलं जातं साडी। 6 मीटर पूर्ण साडी जी असते ती पूर्ण 6 मीटर मध्ये इथे मापलं जातं। ते मापल्यानंतर ना इकडे पाहू शकता, इथे कटिंग करतात आपले जे आहेत माणसं, ते पाहू शकता इथे कटिंग केल्यानंतर ना अशा प्रकारे कटिंग करतात। त्यानंतर ना ते जातं आपल्या व्हॅल्यू एडिशन मध्ये। तर व्हॅल्यू एडिशन मध्ये पण तुम्हाला दाखवते की व्हॅल्यू एडिशन कसं असतं। तर चला आपण व्हॅल्यू एडिशनच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ। तर मित्रांनो, आता आपण आलोय व्हॅल्यू एडिशन मध्ये। व्हॅल्यू एडिशन म्हणजे कसं असतं, साडीला पूर्ण जे लटकन लेस आणि स्टोन वगैरे सगळ्या प्रकारे जी साडी पूर्ण बनवली जाते त्याला म्हणतात व्हॅल्यू एडिशन। तर व्हॅल्यू एडिशन करतात आपण। आणि इथे तुम्ही पाहू शकता, आपण तिकडनं इकडे आलो। इथे कसं आहे की कस्टमरना ज्या प्रकारे प्रिंट साडीमध्ये जी साडी पाहिजे असतात ना, त्याच प्रकारे आपल्याकडे हे आपले सॅम्पल दाखवलेले असतात। त्या सॅम्पल प्रकारे ते कस्टमर कोणाला जास्त क्वांटिटीमध्ये साडी पाहिजे असेल तर ते हे सॅम्पलमधून शोधून ते मागवतात माल। तुम्हाला अजून व्हॅल्यू एडिशन मधली साडी बघा, हिला लेस लावली गेली आहे। लेस लावल्यानंतर पुन्हा अशी लेस लावतात, मग स्टोनचं काम वगैरे केले जातं। स्टोनचं काम वगैरे केल्यानंतर पुन्हा लेस लावली जाते ह्याच्यामध्ये। आणि तुम्ही पाहू शकता याला बोलली जाते की व्हॅल्यू एडिशन। अशा प्रकारे साडी तयार होते। तयार झाल्यानंतर ना ही साडी तुम्ही पाहू शकता, ही अजून एक तुम्हाला स्टोन मध्ये दाखवते। पहा, स्टोन मध्ये पण साडी येऊन जाते। अशा प्रकारे पूर्ण स्टोन वगैरे लावलं जातं साडीना। कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या साड्यांमध्ये वेगवेगळं बनत जातं। अशी पूर्ण प्रिंट साडीची तुम्ही पहिला मी दाखवली तुम्हाला ग्रे पासून। तर ग्रे जी व्हाईट ग्रे होती, ग्रे नंतर ना जे आपली प्रिंट साडी छापली गेली, प्रिंट साडी छापल्यानंतर ना पूर्ण आपण आलोय ते पूर्ण व्हॅल्यू एडिशन मध्ये। व्हॅल्यू एडिशन पूर्ण साडी झाली की कंप्लीट साडी होती अशा प्रकारे साडी झाल्यानंतर ना त्याच्यानंतर ना आपली ही साडीचं पॅकिंग वगैरे होऊन जातं। तर कस्टमरांना ज्या प्रकारच्या साड्या पाहिजे असतात त्या प्रकारच्या साडींची कस्टमरांना डिमांड असते, त्या प्रकारे आपण कस्टमरांना देत असतो। पूर्ण साडीची प्रोसेस जी आहे मी तुम्हाला दाखवली आहे। हे सगळे जर प्रोसेस तुम्हाला बघायचं असेल तर व्हिजिट करा एकदा अंकलेश्वर सिल्क मिलमध्ये। आपल्याकडचे कलेक्शन एकदम बेस्ट आणि बेस्ट असणार आहे। त्याच प्रकारे तुम्ही ते व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता। व्हिडिओ कॉलवरती पण आपली फॅसिलिटी आहे, तुम्ही बघू शकता आपल्याकडे सगळे कलेक्शन। आणि त्याच प्रकारे तुम्ही मागवू पण शकता। कस्टमरना आज मी दाखवलं का, कस्टमर बोलतात की तुमच्याकडे तुम्ही फक्त सांगता पण तुमच्याकडे आहे की नाही, की तुमचं शॉपच आहे, अशा प्रकारे सांगत असतात। म्हणून मी आज तुम्हाला हे सगळं दाखवलं की आपली साडीची प्रोसेस कशी होते ती। तर ह्या सगळ्याचा तुम्हाला विश्वास बसला असेल मित्रांनो, तर तुम्ही व्हिजिट करा किंवा अंकलेश्वर सिल्क मिल सोबत जोडा आणि एक वेळा तुम्ही तुमची पर्चेसिंग करा। आणि आपल्यासोबत जोडल्यानंतर ना आपला विश्वास तो तुमच्यासोबत असणारच आहे। त्याच प्रकारे सगळे कलेक्शन पण दाखवले गेलेले असणार आहेत। जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर खाली नंबर आहे, तो व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता। त्याच प्रकारचे पीडीएफ्स वगैरे पाठवले जातील आणि तसे तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जास्त तुमच्या कस्टमरांना डीमार्टमध्ये जर हे सगळ्या साड्या असतील तर तुम्ही हे सगळे साड्या पण मागवा। आणि मित्रांनो, जर तुमचे मित्र पण जर साडीचे दुकान वगैरे त्यांचं शॉप असेल, मोठा काही शोरूम असेल तर त्यांच्यासाठी पण हे सगळ्यात बेस्ट कलेक्शन असणार आहे। तर त्यांना पण शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं कशाला, जेणेकरून आपल्याकडचे जे पण कलेक्शन बनतं ना ते तुम्हाला घर बसल्या बसल्या पाहायला पण मिळते मित्रांनो। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।